आईला गळा दाबून मारण्यात आलं, त्यानंतर तिला पंख्याला लटकवण्यात आलं। 4 वर्षांच्या चिमुरडीने चित्र काढून घडलेला हा सगळा प्रकार सांगितला। चित्रामध्ये आईचा गळा दाबणारा तो माणूस कोण आहे हे विचारल्यानंतर चिमुरडीने जे उत्तर दिलं ते ऐकून तिकडे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली। 4 वर्षांच्या मुलीसमोरच तिचे वडील आईची हत्या करत होते। हत्या केल्यानंतर वडिलांनी मृतदेहाच्या गळ्याला दोर लावला आणि दोराच्या साहाय्याने मृतदेह छतावरच्या पंख्याला लटकवला। मुलीने आपले वडीलच आईची हत्या करत असल्याचं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, पण घाबरल्यामुळे तेव्हा ती काहीही बोलली नाही। यानंतर पोलीस घरी आले। मुलीच्या वडिलांनी आपल्या पत्नीने स्वतःहून जीवन संपवल्याचा जबाब पोलिसांना दिला, पण या 4 वर्षांच्या मुलीने एक चित्र काढलं, ज्यामुळे या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला आहे। ही मुलगी फक्त 4 वर्षांची। या वयात मुलं कागद आणि पेन्सिल घेऊन वेड्यावाकड्या रेषा काढतात, पण या मुलीने स्वतःच्याच आईच्या हत्येचं चित्र काढलं, जे तिने स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं। या फोटोमध्ये मुलीने आईचे दोन्ही हात बरोबर काढले आहेत, पण आईच्या गळ्याच्या उजवीकडे मुलीने आणखी एक हात काढला। चित्रामध्ये हा तिसरा हात आहे, पण यात फक्त हातच दिसत आहे। मुलीने कोणाचाही चेहरा काढलेला नाही। मुलीने चित्रामध्ये दाखवलेला हा तिसरा हात तिच्याच वडिलांचा आहे, कारण तिने आपल्याच वडिलांनी आईची गळा घोटून हत्या केल्याचं स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं। ते चित्र मुलीने एका कागदावर काढलं। यानंतर मुलीने आणखी एक चित्र काढलं। या चित्रात मुलगी आईला अग्नी देत असल्याचं तिने दाखवलं आहे। वडील आईच्या अंत्यसंस्काराला आले नाहीत, म्हणून आपल्यालाच अंत्यसंस्कार करायला लागल्याचं मुलीने या चित्रातून सांगितलं आहे। या मुलीच्या वडिलांचं नाव संदीप बुधोली आहे। संदीप एका औषधाच्या कंपनीमध्ये मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे। 27 फेब्रुवारी 2019ला सोनाली आणि संदीपचं लग्न झालं होतं। सोनाली मध्य प्रदेशच्या टिकमगड जिल्ह्याची रहिवासी होती। लग्नामध्ये सोनालीच्या वडिलांनी संदीपला 20 लाख रुपये हुंडा दिला होता, पण संदीपला हुंड्यासोबत गाडीही पाहिजे होती। गाडी मिळाली नाही म्हणून सोनालीवर सासरी अत्याचार केले गेले। 3 वर्षे हे अत्याचार सुरू राहिले। यानंतर तिने एका मुलीला जन्म दिला। 14 फेब्रुवारीला मामाच्या मुलाचं लग्न असल्यामुळे सोनाली मुलीसोबत 12 फेब्रुवारीलाच घरातून गेली। लग्नाच्या एका दिवसानंतर संदीपने सोनालीला फोन केला आणि आज घरी आली नाहीस तर परत कधीच येऊ नको अशी धमकी दिली। यानंतर सोनाली 16 फेब्रुवारीला घरी आली। यानंतर 17 फेब्रुवारीला सकाळी संदीपने सोनालीच्या माहेरी फोन करून तिने जीवन संपवलं असल्याचं सांगितलं। मुलीचा मृत्यू झाल्याचं समजता सोनालीचे आई वडील झांसीला आले। रोजच्या भांडणाला कंटाळून सोनालीने जीवन संपवल्याचं तिच्या आई वडिलांना सांगण्यात आलं। संदीपने पोलिसांनाही हेच सांगितलं, पण तेव्हाच 4 वर्षांच्या नातीने आजी आजोबांना चित्राच्या माध्यमातून सगळं सत्य सांगितलं। हे चित्र पाहून आजी आजोबांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांनी लगेचच पोलिसांना याची माहिती दिली। मुलीने चित्राच्या माध्यमातून सगळं सांगितलं। तोपर्यंत पोस्टमॉर्टम रिपोर्टही आला होता। सोनालीचा मृत्यू गळफास लागल्याने झाल्याचं रिपोर्टमध्ये लिहिलं होतं, पण त्यासोबतच मृत्यूआधी सोनालीला अँटीमार्टम जखमा झाल्याचंही रिपोर्टमध्ये लिहिण्यात आलं होतं। अँटीमार्टम जखमा म्हणजे जिवंत असताना व्यक्तीवर अत्याचार केले जातात। चित्र पाहिल्यानंतर पोलिसांनी मुलीची चौकशी केली। मुलीने काढलेले ते चित्र पोलिसांना दाखवलं। पोलिसांनी मुलीला विश्वासात घेऊन या चित्राचा अर्थ विचारला। तसेच चित्रातला तिसरा हात कुणाचा आहे असा प्रश्न पोलिसांनी मुलीला विचारला। यानंतर मुलीने पोलिसांना घडलेला सगळा प्रकार सांगितला। मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी संदीपला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल केला आहे। 16 फेब्रुवारीच्या रात्री संदीपने सोनालीला बेदम मारहाण केली। यानंतर गळा घोटून तिची हत्या करण्यात आली। सोनालीची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह पंख्याला लटकवला आणि सोनालीने स्वतःचं आयुष्य संपवलं असा बनाव रचला। 4 वर्षांची आपली मुलगी झोपली असल्याचं संदीपला वाटलं होतं, पण मुलगी सगळं बघत होती आणि अखेर मुलीने चित्र काढून या हत्याकांडाचा उलगडा केला आहे।